सामाजिक शास्त्र या विषयाचे 50 प्रश्न अत्यंत कमी वेळात आणि अतिसंभाव्य प्रश्न आपण घेणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शहाजीराजे. प्रश्न दुसरा, चुकीची जोडी ओळखा. तर ह्या तीनही योग्य आणि बरोबर जोड्या आहेत, तर ही चुकीची जोडी आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4. कारण रायरेश्वर आणि रोहिडा हे वेगवेगळे किल्ले आहेत आणि वरील किल्ले ज्या डोंगरावर वसवले त्याचे नाव आहेत. प्रश्न तिसरा, योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब असं आहे आणि हे दोनही गट आपण अभ्यास करू शकता निवांत व्हिडिओ पॉज करून. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे. या प्रकारे हे जोड्या येतात, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. प्रश्न चौथा, मिरतकट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? तर ते पर्याय क्रमांक 4 राजेंद्र लाहिरी हे उत्तर आहे, कारण ते काकोरी कटाशी संबंधित होते. प्रश्न 5, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत रिकामी जागा लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या. तर योग्य उत्तर आहे सुमेरियन लिपीतील, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6, अकबर बादशहाने निर्माण केलेली दीन-ई-इलाही नवी व्यवस्था म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. प्रश्न 7, नायब वकील ए मुतलक हा किताब रिकामी जागा यांना मिळाला. तर योग्य उत्तर आहे महादजी शिंदे. मुघल बादशहाने त्यांना हा किताब दिला होता. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर व्हिडिओ पॉज करून आपण पर्याय वाचू शकता. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड मेकॉले राज्य खालसा धोरण. तर ही चुकीची जोडी आहे, कारण हे धोरण डलहौसीचे होते. प्रश्न 9, एशियाटिक सोसायटीची स्थापना रिकामी जागा शहरात झाली. योग्य उत्तर आहे कलकत्ता 1784 मध्ये. गटात न बसणारे पद ओळखा. योग्य उत्तर आहे हदीस. इतर जे 3 आहेत हे इस्लामच्या 5 स्तंभाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, पेट्रार्क, बोकॅशिओ, मॅकिव्हेली हे रिकामी जागा या देशाचे साहित्यिक होते. मॅकियाव्हेली, तर हे होते इटलीचे साहित्यिक. 12वा प्रश्न, खालील घटना योग्य कालक्रमानुसार लावा. तर पर्याय वाचा व्हिडिओ पॉज करून. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. तर इथे पर्याय क्रमांक 4 स्टॅनले इंग्लंड ही चुकीची जोडी आहे. स्टॅनले शोधक होता, परंतु स्वतंत्र चळवळीचा नेता नव्हता. पुढचा प्रश्न, व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्याने रिकामी जागा नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. तर योग्य उत्तर आहे कोहांग ही चीनमधील एक व्यापारी संघटना आहे. सयाजीराव गायकवाड रिकामी जागाचे शासक होते. योग्य उत्तर बडोदा, पर्याय क्रमांक 4. PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार हे रिकामी जागा आहेत. तर हे काय आहेत? वृत्तसंस्था आहेत. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा रिकामी जागा येथे आहे. संग्रह रिकामी जागा येथे आहे. योग्य उत्तर आहे म्हैसूर, पर्याय क्रमांक 1. म्हैसूरमध्ये भारतातील सर्वाधिक शिलालेख आढळतात. प्रश्न 18, खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? तर योग्य उत्तर आहे स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. प्रश्न 19, खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? तर यामधील अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 आपण पाहतो तालुका पातळीवर नगरपालिका ही अयोग्य जोडी आहे, कारण नगरपालिका ही छोट्या शहराच्या ठिकाणी म्हणजे शहराच्या ठिकाणी असते. प्रश्न 20, खालील जोड्यामधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वयंसेवी संघटना, स्वावलंबनाची भावना. माफ करा. तर यामध्ये असं मला म्हणायचं की चारही जे आहेत सर्व पर्याय बरोबर आहेत. चारही स्थानिक सहभाग दर्शवतात, त्याच्यामुळे सर्व उत्तरे बरोबर असा एक पर्याय आहे. प्रश्न 21, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीची वयाची वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजे. किती वर्ष? 35 वर्ष. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान रिकामी जागा ही आहे भारतीय लोक, पर्याय क्रमांक 4. 24वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ रिकामी जागा हा आहे. तर काय आहे? तर सर्व पर्याय वाचला तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे. राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही, म्हणजे आपल्याकडे लोकशाही आहे.
प्रश्न 25, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड रिकामी जागा करतात. आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांची निवड तर कोण करतात? पर्याय क्रमांक 3, तर आमसभा आणि सुरक्षा परिषद मिळून एकत्रित ही निवड करतात. प्रश्न 26, महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजेच तर काय? सार्वमत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 27, अचूक पर्याय ओळखा. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही. आधुनिक काळात त्याचं कारण काय? कारण पर्याय क्रमांक 4च, वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला रिकामी जागा शेती म्हणतात. तर कोणती शेती म्हणतात? जिरायत शेती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 29, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे कापेश्वर. त्याचबरोबर इथे यवतमाळच्या उनकेश्वर एक आहे मित्रांनो. उनकेश्वर हे सुद्धा गरम पाण्याच्या झऱ्याचे ठिकाण आहे. प्रश्न 30, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? योग्य उत्तर आहे हरियाल. प्रश्न 31, गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव रिकामी जागा आहे. योग्य उत्तर आहे कार्निवल. हा गोव्याचा प्रसिद्ध सांस्कृतिक उत्सव आहे. भारतात परतीचा मान्सून काळ रिकामी जागा असतो. योग्य उत्तर आहे ऑक्टोबर नोव्हेंबर. प्रश्न 33, चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग रिकामी जागा. तर कसा आहे तो मार्ग? लंबवर्तुळाकार आहे. अर्थात चंद्राची कक्षा सुद्धा कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे. पुढचा प्रश्न, मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी रिकामी जागा. तर ती मलाक्काची समुद्रधुनी असे त्याला म्हणतात. प्रश्न 35, उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागास रिकामी जागा निर्माण होते. त्या भागात काय निर्माण होते? तर दाट धुके. पर्याय क्रमांक 1 निर्माण होतात. प्रश्न 36, एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे रिकामी जागा. याला जागतिकीकरण म्हणतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 37, इटलीच्या राजधानीचे शहर रिकामी जागा. योग्य उत्तर रोम. प्रश्न 38, नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार रिकामी जागा. तर कसा होतो? तीव्र उतार होतो. पर्याय क्रमांक 1 तीव्र उतार होतो. 39, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प रिकामी जागा आहे. तर ही आहेत पूर्व महाराष्ट्रामध्ये. अर्थात ताडोबा चंद्रपूरमध्ये आणि पेंच नागपूरमध्ये आहे. प्रश्न 40, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आपला महाराष्ट्रच. पर्याय क्रमांक 2. 41 प्रश्न, सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ रिकामी जागा. तर याचं योग्य उत्तर आहे टॉलेमी. क्लॉडियस टॉलेमी हे भूगोलतज्ञ व नकाशाकार होते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर. पर्याय क्रमांक 4. रिकामी जागा बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. निकोबार. पर्याय क्रमांक 1. 44 जगातील सर्वोच्च पर्वतरांग. अर्थातच हिमालय. प्रश्न 45, खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उदयपूर येथे आढळतो. फॉस्फेटचे प्रमुख साठे राजस्थानात आहेत व उदयपूरजवळ. उदयपूर म्हणून त्याला फॉस्फेटचा एक साठा म्हटले जाते तिथे. पुढचा प्रश्न 46, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर. योग्य उत्तर आहे माउंट किलिमांजारो. 47, एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ. तर याचा अर्थ आहे लहान मुलगा. एल निनो. हा प्रश्न आता पुन्हा रिपीट झाला. देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? तर योग्य उत्तर आहे अलकनंदा नदी. पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अटलांटिक महासागर. प्रश्न 50, गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता? तर गहू उत्पादनात जगात सर्वात प्रथम क्रमांकाचा आहे चीन. पुढचा प्रश्न आहे थोरियमचे मुख्य खनिज कोणते? थोरियम.
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोनाझाईट. प्रश्न 52 आणि शेवटचा, कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स म्हणतात? आणि याचे उत्तर मात्र तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून द्यायचे आहे आणि आपण नक्की उत्तर देता हे मला माहिती आहे. मित्रांनो, आपण जर यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि फेसबुकला पाहत असाल तरी सुद्धा व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा पुढील रिव्हिजनसाठी आणि पेजला फॉलो करायचं विसरू नका. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.